नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. NCMC कार्ड, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, बंधनकारक, कंपल्सरी. STने प्रवास करत असाल तर आता NCMC कार्ड लवकरच काढून घ्या. शेवटची तारीख जवळ आलेली आहे. नाहीतर पूर्ण तिकिटाचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. आपण या विषयावर व्हिडिओ ऑलरेडी एक बनवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे की NCMC कार्ड म्हणजे काय, कसे काढायचे, कुठे काढायचे, किती पैसे लागतात आणि कसं ते रिचार्ज करायचं, त्याचे फायदे काय आहेत, असे अनेक आणि संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपण बनवलेला आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पुन्हा सांगणार आहे. आता या NCMC कार्डमध्ये म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच स्मार्ट कार्ड, यासाठी ST महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सर नाईक या सरांनी आता एक परिपत्रक जारी केलेलं आहे. आणि या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती, ती आपण आता सविस्तररित्या जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य परिवहन व ST महामंडळाने हे परिपत्रक जारी केलेलं आहे. आणि या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे ते आपण आता सविस्तर जाणून घेऊया. 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे. परिवहन मंत्री व ST महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सर नाईक यांनी सांगितलेले आहे. मुंबई दिनांक 13. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये आर्थिक पारदर्शकता व सुलभता यावी आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सर नाईक यांनी दिलेली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी केलेली असून यापैकी सुमारे 25 लाख NCMC स्मार्ट कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्याने 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 4,000हून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यान्वित आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. दरम्यान NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्री श्री प्रताप सर नाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल, असेही
त्यांनी स्पष्ट केले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले NCMC कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री श्री प्रताप सर नाईक यांनी केले आहे. राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्डची प्रणालीशी जोडले जाणार आहे. NCMC कार्ड कसे काढायचे, कुठे काढायचे आणि NCMC कार्डचे फायदे काय आहेत, त्यासाठी पैसे लागतात का, कुठे काढायचे आणि याचे अनेक असे काय म्हणजे उपयोग आहेत, हे सर्व आपण या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे. जवळजवळ 79,000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्हाला जर अजूनपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर NCMC कार्ड काढलेलं नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने लगेचच NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड काढायला खूप सोपं जाईल. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत, खूप साध्या आणि सरळ भाषेत सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे. कोणालाही आणि प्रत्येकाला समजेल अशा अगदी साध्या आणि सिंपल भाषेत मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यात मी सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला काय कागदपत्रे लागतात, कुठे हे काढायचं आहे, कसं रिचार्ज करायचं असतं, किती पैसे लागतात आणि याचे फायदे काय आहेत आणि हे कार्ड कोणी कोणी काढले पाहिजे, असे सर्व डिटेल्स माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. हा व्हिडिओ 2 महिन्यापूर्वी आपल्या चॅनलवर आला होता. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन सर्च करा. हा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. टायटल काय आहे या व्हिडिओचे ते पण मी तुम्हाला पुन्हा सांगते. STने प्रवास करत असाल तर NCMC कार्ड काढून घ्या. कसे काढायचे, कुठे काढायचे, काय फायदे आहेत, कागदपत्रे काय लागतात, संपूर्ण माहिती जाणून घ्या, असं या व्हिडिओचं टायटल आहे आणि थंबनेल आहे. तुम्हाला स्क्रीनवर सर्व दिसत आहे. त्यामुळे लवकर जाऊन हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही NCMC कार्ड काढून घ्या. तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व माहिती कळालीच असेल कारण 1 ऑगस्टला ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर NCMC कार्ड काढा आणि त्याचे फायदे घ्या आणि त्याचा अनुभव घ्या.